नमस्कार प्रज्ञाताई, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंजिरी मॅडम. सध्या सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे पैसा. कितीही असला तरी पुरत नाही आणि कितीही मिळवला तरी उरत नाही. तर अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत, की ज्या केल्या पाहिजेत म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला आर्थिक चिंता उरत नाही? आता त्या 3 गोष्टी मी सांगते. त्यातनं सर्वप्रथम जी गोल बेस प्लॅनिंग. आता आपण काय करतो, साधं इथून खाली उतरलो ना आणि कारमधनं कुठे जायचं असेल, तर तुम्ही आजकाल बघा, आपल्याला रस्ता माहिती असतो. पण आपण काय करतो, लगेच GPS ऑन करतो. कारण का किती ट्रॅफिक आहे, कुठे जायचं आहे, कुठे वळायचं आहे, कुठला रस्ता बंद आहे, हे अगदी रोजच्या लाईफमध्ये आपण एवढे इम्प्लिमेंट करतो. मग जेव्हा आपलं पूर्ण फ्युचर आपल्याला आखायचं आहे, आपल्याला आपलं रिटायरमेंट, आपल्या मुलांचं शिक्षण, आपलं घर घेणं, हे सगळं आखताना मग त्याचं आधीचपासून प्लॅनिंग का नको? मग जेव्हा आपले गोल्स डिसाईड होतात की कुठे पोचायचं आहे आपल्याला, त्याच्याप्रमाणे आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट्स करायला हवी, किती वेळासाठी, कुठल्या प्रोडक्ट्समध्ये, हे सगळ्या नंतरच्या गोष्टी. म्हणजे पहिलं गोल. सो गोल बेस प्लॅनिंग हा पहिला. सेकंड, आता ठरलं की आपल्याला इथपर्यंत पोचायचं आहे. मग आता त्यातले माध्यम म्हणजे आपण ॲसेट ॲलोकेशन म्हणतो त्याला. ॲसेट ॲलोकेशनमध्ये आपला आता जर का लगेच पैसे लागणार आहेत तर आपण डेटमध्ये टाकू किंवा FDमध्ये टाकू. आपल्याला मध्य काळात लागणार आहेत तर आपण हायब्रिड म्हणजे म्युच्युअल फंड्सचा सपोर्ट घेऊ. आपल्याला लाँग टर्म लागणार आहेत तर आपण काय करणार, इधर इक्विटी मार्केट्स किंवा गोल्ड, मेटल्स, रिअल एस्टेट हे आपण माध्यम घेणार. सो असे जेव्हा आपण प्रॉपरली आपलं ॲसेट्स डायव्हर्ट करतो किंवा डायव्हर्सिफिकेशन करतो, तेव्हा आपली ना जर्नीला पण बरोबर तेज मिळतो आणि इन्व्हेस्टमेंट्स पण आपल्या बरोबर होतात. पण म्हणजे एकदा मी माझं गोल सेट केलं, की माझी गरज काय असणार आहे? शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म ते ठरवायचं. बरोबर. येस. आणि मग त्याच्याप्रमाणे मग देन द प्रोडक्ट्स कम्स इन द पिक्चर लेटर. काय केलं पाहिजे? कशात केलं पाहिजे. आणि तिसरी, आणि ती जी लोक अगदी विसरतात, दॅट इज डिसिप्लिन आणि विथ पिरियॉडिक रिव्ह्यूज. कारण का कसं होतं बघा, आता आपण 25व्या वर्षी एखाद्याने इन्व्हेस्टमेंट सुरू केली, खूप म्हणजे मोटिवेशननी सुरू करतात, आपल्या मित्रांनी एवढं केलं आहे असं करून लोकांचे इन्व्हेस्टमेंट सुरू होतात. पण होतं काय माहिती आहे, पगार असतो आपला तेव्हा कमी, आपण SIP सुरू केली, लोकांना काय सांगतो आहे, माझी मंथली SIP चालू आहे, माझं याच्यात इन्व्हेस्टमेंट चालू आहे. पण जर का पिरियॉडिक रिव्ह्यूज नाही केलं, डिसिप्लिन नाही ठेवलं, तर कसं होणार, आपल्याला जेवढी करायला पाहिजे ना त्या गोलला पोचायला, ते कुठेतरी बरोबर म्हणजे होत नाही. आणि मग त्यातनं काय होतं, सुरुवातीला आपल्याकडनं बऱ्याच चुका होतात. घरातनं सांगितलेलं असतं एंडोमेंट पॉलिसीज घ्या, घरातनं सांगितलेलं असतं EPF करा, PPF करा. वाईट आहेत का ह्या गोष्टी? तर नक्कीच नाही, पण आपल्याला गती पण देता आली पाहिजे. मग त्या तुमच्या त्या पिरियडिक रिव्ह्यूजमध्ये आम्ही क्लायंट्सकडनं ते करून घेतो. आता तुम्ही म्हणालात चुका, तर तुम्ही इतकी वर्ष प्रॅक्टिस करताय, तर कुठल्या 3 चुका टाळल्या पाहिजेत? आता फर्स्ट, जर का कोणीही म्हणजे सर्वसामान्य माणूस काय बघणार, पहिलं मला किती रिटर्न्स आला, रिटर्न्स चेस करायला जातात. आत्ताच बघा ना, गेल्या वर्षभरात मार्केट्सने तसा रिटर्न्स दिलेला नाही आहे. पण आता कसं होतं आहे, रिटर्न्स नसल्यामुळे किती लोक जे मला फ्युचरला 10 वर्षांनी पैसे लागणार आहेत त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली, आत्ता रिटर्न्स नसल्यामुळे लगेच SIP थांबून टाकूया, हे पैसे काढून घेऊया, FDच बरी, मला 5-6% तरी द्यायची. सो हे जेव्हा व्हायला लागतं ना, आपला गोल कशासाठी होता, मग आपण कशासाठी सुरुवात केली ते बाजूला राहतं. सेकंड म्हणजे मार्केटला टायमिंग करायला जातात. आता मार्केटला टायमिंग, इथे ना पेशन्स लागतो आपल्याला. आता पेशन्सचं ना मी एक सुंदर तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे. आत्ता इडलवाईसची CEO राधिका गुप्ता मॅडम, त्यांनी ना एक विस्कीचं एक्झाम्पल दिलेलं आणि मला ते आपल्या प्रेक्षकांना नक्कीच द्यायला आवडेल. कारण का मला एवढं ते टचिंग वाटलं ना, की आम्ही समजवत असतो क्लायंटला की टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट, मार्केटला टाईम करू नका, टाईम इन द मार्केट इज रिअली इम्पॉर्टंट, कंपाऊंडिंगचं महत्त्व वगैरे. तर तिने विस्कीचं साधं एक्झाम्पल दिलं. ते स्कॉटलँडला गेलेले, तिचे भाऊ आणि ती, आणि तेव्हा ते एका विस्कीच्या म्हणजे त्या डिस्टलरीमध्ये गेले. तिथे त्यांना जस्ट कुतूहल म्हणून त्यांनी काही प्रश्न विचारायला सुरू केलं टू द डिस्टिलर. आणि तो म्हणाला की बघा, विस्कीचं जे लिक्विड असतं ना, त्याला फक्त तुम्हाला 10 ते 15 दिवस लागतात ते बनवायला. ते काय करतात, त्याच्यानंतर ते कास्कमध्ये टाकतात, वुडन कास्कमध्ये, आणि लेट इट सेट अँड एज. 3 वर्षापर्यंत त्या ज्या लिक्विड जे त्याच्यात त्या कास्कमध्ये जाऊन बसतं, त्याला विस्की बोलतासुद्धा येत नाही. म्हणजे जे लिक्विड असतं त्याला 3 वर्ष मिनिमम पिरियड द्यायला लागतं टू कॉल इट ॲज अ विस्की. त्याच्यानंतर त्यांना जरा कुतूहल वाढलं म्हणून त्यांनी काय केलं, एक बघूया 12 वर्ष जुनी विस्कीची कॉस्ट काय असेल. सो ते गेले तिकडे, 50 पाउंड्स लिहिलेले, म्हणून त्यांना कुतूहल वाढलं. तर त्यांनी एक 18 वर्षांची विस्कीची प्राईस बघितली,
वर्ष फक्त आपली 50% वाढली आहेत. प्राईस किती झाली? 50चे 200 पाऊंड्स. लगेच त्यांचं कुतूहल वाढलं. त्यांनी 23 वर्षांची विस्कीची प्राईस बघितली तर ती झालेली 600 पाऊंड्स. आणि म्हणून त्यांना अजून वाटलं की आता जर आपण 25 वर्षांची फक्त 10% इन्क्रीज करतो आहे वर्ष, तर किती वाढवायला हवी? तर ती 600ची डायरेक्ट 2000 पाऊंड्सने वाढलेली. आता तुम्ही बघा, हे जेव्हा आपण साधं लोकांना समजवतो की तुम्ही जेवढे वर्ष टिकून राहाल तर लोकांना ते पटत नाही. पण जर का विस्कीचं जेव्हा एक्झाम्पल घेतलं गेलं, कळलं की किती महत्त्व असतं वर्षांमध्ये आणि प्राइजेसमध्ये, तर तिथे लगेच लोक कनेक्ट होतात. म्हणून मी आपल्या प्रेक्षकांना मुद्दाम हे एक्झाम्पल सांगितलं. आणि तिसरं म्हणजे डू इट युअरसेल्फ. अगदी सगळे, तुम्ही, मी किंवा कोणीही काय वाटणार, अरे मला तर हे जमणार आहे, आज ChatGPT अच्छा, ती चूक आहे. ती चूक आहे. कारण का कसं होतं, आता बघा ना, म्हणजे कोविडनंतर किती जण, सगळ्यांना वाटायचं मला स्टॉक ब्रोकिंग मीन्स मिळतो राजा. कारण का आणि मला apps लगेच पण आहेत पुष्कळ. ॲप्स पण भरपूर आहेत आणि माहिती पण भरपूर आहे. एवढे इन्फ्लुएन्सर्स आहेत, ChatGPT आहे, जेमिनाय आहे, म्हणजे इतकं बंबार्डमेंट आहे ना नॉलेजचं की कोणावर विश्वास ठेवावा. आणि मग त्या ह्याच्यात आपण, अरे माझ्या मित्रांनी तर केलं, त्याला ते पैसे बनले, माझे पण बनणार. सो अशा करत आपण इन्व्हेस्टमेंट्स करायला सुरू करतो. मग कुठे उद्देश काही फोकस नाही राहत. फक्त रिटर्न, टायमिंग, मार्केट ह्याच्यातच आपण चक्रातनं कुठेतरी सगळं मिस आऊट करून टाकतो. आता ड्रायव्हिंग करताना सुद्धा काय करणार, आपण ड्रायव्हर घेऊन जाणार किंवा आपण GPS ऑन करणार. तसं थोडीशी जर का मदत घेतली कोणाची आणि त्या हँडहोल्डिंग जर का बरोबर आहे. झालं तर डेफिनेटली हा फरक किती मोठा पडू शकतो. सो मला तेच सांगायचं आहे क्लायंटला, 3 चुका. फर्स्ट ऑफ ऑल रिटर्न्सला चेस करणं, सेकंड मार्केटला टायमिंग करणं आणि तिसरं डू इट युअरसेल्फ. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.